इराण, इराक आणि अमेरिका या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका धुळ्याच्या शिरपूर येथील हॉटेल व्यावसायिकांना बसतोय। या युद्धाचा परिणाम गॅस पुरवठ्यावरती मोठ्या प्रमाणात जाणवू लागलाय। हॉटेल व्यावसायिकांना गॅसचा पुरवठा कालपासून बंद करण्यात आल्यामुळे हॉटेल व्यवसायासाठी आवश्यक असलेला गॅस सिलेंडर मिळत नाहीये। आता हॉटेल व्यावसायिकांना हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे। यावर हॉटेल व्यावसायिकांनी पर्यायी व्यवस्था म्हणून आता गॅसवर स्वयंपाक न करता थेट चूल मांडून स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे। नेमकं आम्ही कोणाचं खरं समजायचं, कोणाचं खोटं समजायचं? आता तुम्ही बघू शकता, मला रोज 3 ते 4 गॅस लागतात कमर्शियल, पण गॅस उपलब्ध नसल्यामुळे आमची एकच तारांबळ आली। आता आम्हाला सगळ्या गोष्टी चुलीवर करावं लागतंय आणि आधीच उन्हाळ्याचा सीझन चालू झालेला आहे, त्याच्यामुळे माणसांची पण दखल आम्हाला घ्यावी लागेल। आणि आज परिस्थिती अशी आलेली आहे गॅस सिलेंडर बंद झाल्यामुळे की आम्हाला अक्षरशः हॉटेल व्यवसाय बंद करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे। तर मग आम्ही हॉटेल व्यावसायिकांनी करायचं काय? आमच्याकडे आज जवळजवळ 30 ते 35 लोकांचा स्टाफ आहे, त्यांची फॅमिली आहे, त्यांचा सगळा रोजचा खर्च हे आम्ही कुठून देणार? जर समजा आमचं हॉटेल जर बंद झालं तर या सगळ्यांची जिम्मेदारी कोण घेणार? तर मग शासनाने याची आमच्या सगळ्या हॉटेल व्यावसायिकांची नक्कीच दखल घ्यावी। आणि एकीकडे तिकडे युद्ध चालू आहे, पण मग त्याची सजा आम्हाला हॉटेल व्यावसायिकांनाच का? तर मग माझं एकच विनंती आहे शासनाला की प्लीज तुम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या हॉटेल व्यावसायिकांचा विचार करावा आणि गॅसचा प्रश्न जो आहे तो लवकरात लवकर सोडवावा। तर कमर्शियल गॅसचा भरणा आमच्या कंपनीकडून पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। तर त्यामुळे कुठल्याही एजन्सीला सध्या तरी कमर्शियलचा पुरवठा केला जात नाही। कुठल्याही आता तरी आमच्या गॅस एजन्सीवर 19 किलोचे सिलेंडर अवेलेबल नाहीत। त्यामुळे कुठल्याही प्रकारे आम्ही 19 किलोचे सिलेंडरचा सप्लाय देऊ शकत नाही। सरकारच्या मध्ये सध्या सांगण्यानुसार फक्त ग्राहकांना अत्यावश्यक सेवेमध्ये घरच्या कुटुंबासाठी सिलेंडर हे देण्यात आलेले आहे।